दर्शन घेतलंय तसं तुम्ही 2 दिवस झालं दर्शन घेता. काय एकूण भावना आहे, काय मागितले देवीला, काय साकडं घातलंय? पहिलं तर देवीला नमस्कार करूनच आलेला आहे. दरवर्षी आम्ही ह्या 35च्या अनुषंगाने पहिलं शिर्डी, शनी शिंगणापूर, आता तुळजाभवा मातेला दर्शन करून दुपारी आमचा अभिषेक पण आहे. आणि इथून मग महालक्ष्मीला जाणार. 1 तारखेला महालक्ष्मीचा अभिषेक करून महालक्ष्मीकडे मागणं मागत असतो आम्ही. आणि आज जे इथं आलेलो आहे त्या आज जे काय या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे काय मधल्या काळामध्ये दुष्काळ आला, पूर आला, सगळं आला, आमचा शेतकरी बळीराजा जर सुखी समाधानी असेल तर आम्ही राज्यकर्ते सुखी समाधानी राहूया. कारण त्यांच्याच ह्याच्यावरती आमचं सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून करता त्यांना सुखी समाधानी ठेवावं. आणि मग जे या महाराष्ट्राची सेवा करत आहे हे महायुतीचं सरकार, ते आनंद वातावरणामध्ये चालावं. आणि आता आपल्याला कल्पना आहे की आतामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता महानगरपालिका होत आहेत, नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होत आहेत. यामध्ये पुन्हा एकदा महायुतीला भरघोस यश मिळावं. आणि ही सेवा करण्याची जी संधी जनतेने आम्हाला दिलेली आहे ती आमच्या हातून चांगली सेवा घडावी अशी आईच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आज शाकभरी नवरात्र, शाकभरी नवरात्र उत्सव चालू आहे. आज सर्व जलयात्रा सुरू झालेली आहे, तिला आम्ही भेट देणार आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वर्षातून येणारा एक हा मोठा आनंद उत्सवाचा कार्यक्रम आहे. आमचे सर्व जे काय भक्तगण आहे ते आज आम्ही तिथं आता थोड्या वेळाने तिथं भेट देतो. आता यात्रा पण आपल्या शिवाजी महाराज चौकाच्या तिथं पुढं आलेली आहे. तर मी पुन्हा एकदा आईला प्रार्थना करतो की माझा महाराष्ट्र सुखी समाधानी आहे. जसं महायुतीला काही फटका बसेल का निवडणुकीमध्ये? जो आता नगरपालिका, नगरपंचायतीला काही बसला नाही त्याप्रमाणे मला वाटतंय महानगरपालिकेला पण बसणार नाही आहे. जिल्हा पंचायत समितीलाही नेतेगण काम करतायत, विकास कामं असतील, मदत असेल, काही असेल, हे आपण सगळं पाहत आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला वाटतंय आम्ही सगळे सुविधा. तुम्ही म्हणता महायुतीला यश मिळावं, मात्र महायुती सगळी फिसकटलेली दिसतेय. भाजप बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र लढतंय तर शिवसेना वेतन देतो. कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडून असा आरोप केला जातो. काय वस्तुस्थिती? असं नाही आहे. प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी वाढलेले आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की आम्हाला संधी मिळावी. त्या अनुषंगाने आता आमची जवळजवळ 11-12 ठिकाणी महायुती झालेली आहे, 18 ठिकाणी नाही झालेली आहे. परंतु आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि हरकत नाही आहे. काय प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्ता अशा वेळेला नाही मोठा करायचा तर मग कधी करायचा. कार्यकर्ते जेव्हा आम्हाला मोठे करत असतात, आम्हाला जेव्हा 4-4, 5-5 वेळेला आमदार, खासदार बनवत असतात, मंत्री बनवत असतात, तेव्हा त्यांच्या वेळेला पण थोडं 4 पावलं पाठीपुढे सरकावं. आणि म्हणून करता काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी नाही झाले. परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कुठे अडथळा येणार नाही. तुमचा ज्या मूळ पक्षावर, राष्ट्रवादीवर राग आहे अजित पवारांच्या, त्याबरोबर काही ठिकाणी शिवसेनेनं युती केलेली आहे. अजित पवार यांच्या मूळ पक्षावरती राग नाही, काही व्यक्तींवरती राग आहे. कारण काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचा प्रश्न येतो. अखंड पक्षाचा किंवा नेत्यांचा प्रश्न असा प्रश्न नाही आहे. आणि जिथे युती झाली, आम्ही बोललो ना महायुतीमध्ये आता आम्ही केंद्रात, राज्यात सगळीकडे आहोत, तर इथे व्हायला हरकत नाही आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हट्टपाईमुळे नाही झाले असेल, पण हरकत नाही आहे की जिथे असेल तिथे आणि जिथे नसेल तिथे. कार्यकर्त्यांच्यासाठी तुम्ही म्हणता की न्याय मिळाला पाहिजे, मात्र भाजपनं आमदारांच्या, नेत्यांच्या मुलाला उमेदवारी नाही हा निर्णय घेतला. इतर पक्षांनी तसं घेऊ शकले नाही. नेत्यांची मुलंच येते, कुठेतरी गरज आहे. काही परिस्थिती पाहून झालेलं पण आहे, काही ठिकाणी नाही घेतलेलं, काही ठिकाणी. आज आमचा नरेश म्हस्के आज एवढा आमचा देत आहे, तिथं खासदार आहे, नाही दिले त्यांच्या मुलाला. म्हणजे उदाहरण आहे ना आमच्याकडं, पण असं काही नाही आहे. म्हणून बोलतोय की जिथे खरोखर जिथं वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, तिथं त्याप्रमाणे चालायला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून तुमचं कौटुंबिक सदस्य बी वादत आहेत. मुलाचा शोध 24 दिवसापासून नाहीये. काय बोलणं झालंय का? कुठं आहेत काय? असं काय नाही, बोलणं चालू आहे, त्याच्यात काय प्रश्न नाही आहे. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती थोडीशी वेगळी होती, म्हणून आम्ही सामोरं जातोय, बाकी काही नाही. कारण आमची पोरं ज्या वेळेला बूथवरती भेटी द्यायला जात होते त्यावेळेला समोरून आलेले जे काय व्यक्ती होत्या त्यांच्या अनुषंगाने घडलेला प्रकार आहे. आणि आमच्याकडे कोणाकडे काय हत्यारं, बित्यारं, लाट्या काट्या काही नव्हतं. त्यांच्याकडं रिव्हॉल्वर सापडलं त्यांच्या बॉडीगार्डकडं,
त्यानंतर लाट्याकाट्या गाडीमध्ये सापडल्या, हा तो प्रश्न आहे. पण हरकत नाही आहे, जे आता झालंय ते झालंय, त्याला सामोरं जाणं क्रमप्राप्त आहे, ते आम्ही जाऊ. नाही, सामोरं जाणंच गरजेचं आहे, हे गोष्ट झालं ते. पण आपला चिरंजीव आहे ते पोलिसांना सापडत नाहीये किंवा ते फरार आहेत असा आरोप होत आहेत. असं नाही आहे, काय आहे, अँटी सेफ्टी बेल आम्ही केलेलं होतं. अँटी सेफ्टी बेल आम्हाला नाही मिळाला. त्यानं आणखीन एक सुप्रीम कोर्टाची बाब आहे, तो आम्ही प्रयत्न करू, नसेल तर मग हजर करू. पुण्यामध्ये जेलमध्ये असतं हे सगळं. नाही ठीक आहे, आता काय आहे, प्रत्येक पक्षाची ती बाजू आहे. आम्ही त्याच्यावरती बोलणं बरोबर योग्य वाटत नाही आहे, कारण जे झालंय ते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, माहिती आहे. पण ठीक आहे, जनता त्याचा विचार करा. थँक्यू.